संक्रांत हा फक्त सण नसून आयुर्वेदामध्ये हा एक सीझनल रिसेट आहे. कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमो नमः. मी वैद्य श्वेता लबडे. सूर्य मकर राशीमध्ये येतो आणि उत्तरायणाला सुरुवात होते. याच काळामध्ये शिशिर ऋतू सुरू होतो. आयुर्वेदानुसार बघितलं तर शिशिर ऋतूमध्ये खूप गारठा असतो आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये वात वाढायला लागतो, कोरडेपणा येतो. आणि म्हणून हे जर रिसेट करायचं असेल, बॅलन्स करायचं असेल तर शरीरामध्ये उष्णतेची आणि स्निग्धतेची गरज असते, म्हणजेच ल्युब्रिकेशनची गरज असते. आपण जर बघितलं तर निसर्गाने ह्या सगळ्याची खूप छान सोय लावलेली असते. ती म्हणजे ह्या काळामध्ये येणाऱ्या ज्या भाज्या आहेत किंवा धान्य आहे, म्हणजे बाजरी असेल किंवा सगळ्या शेंगभाज्या आहेत, ह्या मुळात उष्ण असतात आणि त्यामुळे वात कमी करतात. तसंच या देशभरामध्ये जर तुम्ही बघितलं तर तीळ, गूळ, शेंगदाणे ह्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवतात. म्हणजे कुठे गजक बनेल, कुठे तिळाची पोळी बनेल. तर त्याचं कारण म्हणजे तीळ हे आणि गूळ हे मुळात उष्ण असतात, स्निग्ध असतात आणि वात कमी करणारे आहेत. म्हणूनच ह्या काळामध्ये तीळ, गूळ, शेंगदाणे, खोबरं या सगळ्या गोष्टींपासून बनवलेले पदार्थ तुम्ही आवर्जून खाणं गरजेचं आहे. पण हे पदार्थ जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल, ॲसिडिटी असेल किंवा कुठेतरी ब्लिडिंग डिसऑर्डर्स आहेत, म्हणजे नाकातून किंवा दातातून रक्त येते, हेवी ब्लिडिंग होतं आहे किंवा पाईल्सचा त्रास आहे, अशा वेळेला हे सगळे पदार्थ आवर्जून कमी खायचे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.